याद करतो कारण का परमेश्वर माझ्यासाठी भरपूर काही सहाय केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. सांगायचं लई आहे पण मी आता एवढं थोडं सांगतो कारण का ह्या चर्चमध्ये मी प्रार्थना रिक्वेस्ट दिलेलो होतो की माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी लई दिवसापासून असंच झगडा होत होतो. हालेलुया. हालेलुया. लई दिवसापासून आमच्या दोघांचं झगडा होता आणि असं कोणा एक बारक्या गोष्टीसाठी लई झगडा होता आमच्या घरी. त्यामुळे मी सरला सांगितलं की आमच्या घरच्यासाठी माझ्या बहिणीसाठी तुम्ही प्रार्थना करा आणि बहिणीच्या मुलीसाठी प्रार्थना करा आणि माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी पण प्रार्थना करा म्हणून प्रार्थना रिक्वेस्ट दिलो होतो. पण एक 15 महिना झालं परमेश्वराने तुम्ही ह्या चर्चमध्ये हर रविवार आमच्या घरासाठी प्रार्थना केलेलं होतं. हालेलुया. हर रविवार. पण परमेश्वराने त्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. हालेलुया. माझ्या घरी आता काय आमच्या बहिणीचं आणि माझं काही झगडा नाहीये, काही नाहीये. सगळं तिनं पण चांगलं आहे, मी पण चांगलं आहे. हालेलुया. मी एवढंच दोनच गोष्ट सांगायला पुढे आलोय. कारण का मला कन्नड काही येणार म्हणून मी थोडं लई भीतोय मी. कारण का मराठी येते पण कोणाला कळते कोणाला कळणार म्हणून हे थोडं हे झालं. ठीक आहे. थँक्यू परमेश्वराला. तुम्हाला पण धन्यवाद. तुम्ही पण आमच्या घरासाठी प्रार्थना केल्याबद्दल. ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಸಾಕ್ಷಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಷ್ಟೇನಾ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಮರಾಠಿ ಅರ್ಥ ಆಗ್ಲತ್ತದ ಇಷ್ಟೇ. ಇನ್ನೊಂದು ಥೋಡೆ ದಿನ ಆದ್ರೆ ಮಾತು ಬಿ ಆಡ್ತೀನಿ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರ. ಈ